दिनांक 24/5/2024 रोजी आज 25 वर्षांनी 10वीचा गेट टुगेदर सोहळा संपन्न होत आहे. तर आज बघू आमचे 25 वर्षानंतर पूर्ण केलेला रौप्य महोत्सव सोहळा. यांचं नाव या ठिकाणी अध्यक्षपदासाठी सुचवलेलं आहे. रामचंद्र महाराज हा आहे आमचा रौप्य महोत्सव सोहळा. आपले गुरुवर्य महेशजी महाराज यांचं सुद्धा या ठिकाणी भारत विद्यालय मागणी मी स्वतः त्या ठिकाणी 1998-99ची बॅच आहे. देऊन पाहुण्यांनी अध्यक्षस्थान आणि प्रमुख पाहुण्यांचा पदभार स्वीकारलेला आहे. मी त्यांना धन्यवाद देतो आणि आपले सन्माननीय अध्यक्ष प्रमुख पाहुणे तथा मंत्रणेला गंधपुरांचा घेऊन म्हणे करू वर्षाची उमर गाठली 25ची उमर गाठली अजून अबाधित आहे. सर्व ज्ञानवंतांचे आमच्या सर्वांच्या वतीने पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आज सुमंगल दिन हा भाषे आज सुमंगल दिन हा भाषे दर्शन होता हर्षही वाटे सुमने दीप प्रज्वलन आणि प्रतिमा पूजन करून पुढील कार्यक्रमाला दिशा द्यावी. हक महाराजा दीप स्मृतीचा दीप प्रगती दीप स्मृतीचा दीप प्रगतीचा दीप यशाचा दीप हर्षाचा
दीप स्मृतींचा, दीप प्रगतीचा, दीप यशाचा, दीप हर्षाचा, दीप त्यागाचा, दीप नात्याचा, दीप त्यागाचा, दीप नात्याचा, दीप आशेचा, दीप प्रेरणेचा, दीप त्यागाचा, दीप नात्याचा, दीप आशेचा, दीप प्रेरणेचा, दीप सद्विचारांचा, दीप नैतिकतेचा, दीप त्यागाचा, दीप नात्याचा, दीप आशेचा, दीप प्रेरणेचा, दीप सद्विचारांचा, दीप नैतिकतेचा, दीप सद्विचारांचा, दीप नैतिकतेचा, दीप निश्चयाचा, दीप प्रयत्न, दीप निश्चयाचा, दीप प्रयत्नांचा, दीप गुरुभक्तीचा सुरुवात आहे. एकत्र राहण्याची प्रगती आहे, एकत्र काम करणे ही उन्नती आहे आणि स्वागत करणे ही एक आपली भारतीय संस्कृती आहे. तर या ठिकाणी यथोचित स्वागत करण्यात आलेलं आहे. तर पुढील कार्यक्रमासाठी इष्टवनसाठी आपले वर्गमित्र भास्कर दुदंबे यांचं या ठिकाणी मी इष्टवन करण्यासाठी त्याला निमंत्रित करतो. गौरी सुता विद्येचारी नाथा, विघ्न हरता गौरी सुता विद्येचारी नाथा, कृपा करिया आवरी कृपा करियाता, कृपा करिया आवरी कृपा करियाता. हात जोडूनिया वंदितो तुला, वंदितो तुला रे तुझितो तुला. हात जोडूनिया वंदितो तुला, वंदितो तुला रे तुझितो तुला. वाहतो चरणी भाव फुले, वाहतो चरणी भाव फुले देखुनिया माथा, वाहतो चरणी भाव फुले देखुनिया माथा. कृपा करिया मावळी कृपा करिया, कृपा करिया मावळी कृपा करिया. दुःख तारी नाम तुझे, दुःख तारी नाम तुझे कृपाळू भगवंता, दुःख तारी नाम तुझे कृपाळू भगवंता. कृपा करिया मावळी कृपा करिया, कृपा करिया मावळी कृपा करिया. देवनी जना शाने करावे, दुष्टमतीची तू दृष्टी बनावे. प्रास्ताविकातून तर वर्गमित्र युवराज पाटील यांना या ठिकाणी मंचावर निमंत्रित करतो. कीर्तनीजी महाराज, तसेच परमपूज्य आदरणीय महेशजी महाराज, या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय कडले सर आणि इतर गुरुजन वर्ग, तसेच स्नेहभावनेने इथे जमलेला माझा मित्र परिवार. आपण इथे कशासाठी जमलो ते वेगळं सांगण्याची गरज नाही. कोणी स्नेह मेळावा म्हणजे काय? मेळावे तर खूप होतात, पण स्नेह भावनेने आणि आपुलकीने भरलेला असा मेळावा म्हणजे हा स्नेह मेळावा आहे. तर खरोखरच ही ज्याने संकल्पना सुरुवात केली त्याचे मला आभार मानायचे आहेत. कारण त्या निमित्ताने आपल्याला सर्वांना एकत्र, इथून सुरू झालेला प्रवास आज माझे मित्र परिवार असा आहे आणि याच्यामध्ये अवघी 25 वर्ष गेली. आपण सगळे तेच आहोत, आपले बसलेले गुरुजन वर्ग पण तेच आहेत. फक्त बदललं काय तर काळ 25 वर्षांनी पुढे आलेला आहे. आणि या 25 वर्षात सर्वांना म्हणजे अनुभवलं काय तर माझं वैयक्तिक मत असं सांगतो, एकच वाक्यात सांगतो की आयुष्य आरामात जगता नाही आलं तरी चालेल, आयुष्य आरामात जगता नाही आलं तरी चालेल, पण आयुष्य सुखानं जगता आलं पाहिजे. आणि प्रत्येकाची जी वेगळी शैली होती, त्याने आपल्याला शिक्षण तरी चांगलं दिलं, त्याबद्दल काय दुमत नाही. पण प्रत्येकाने एक चांगली गोष्ट म्हणजे संस्कार आणि समाजात चांगला माणूस म्हणून कसं जगावं हे आपल्याला शिकवलं सर्वांनी. आणि त्यामुळे आज आम्ही सर खरोखरच स्वतःला अभिमानी समजतो. आणि मला एक वाटतं की त्यावेळेस सोशल मीडिया नव्हता म्हणून बरं झालं. त्यावेळेस समाजाने आम्ही एकत्र होतो आणि आता फक्त मोबाईलमुळे एकत्र आहोत. फक्त गुड नाईट आणि
गुड मॉर्निंग एवढंच राहत आलंय. त्यावेळेस खरोखरच समाधानी एकत्र होतो, आपुलकी होती. ती आपुलकी आता थोडीशी कमी झालेली असं वाटतं, पण आपण अभिमान आहोत की आपण त्या याचा भाग होत आहे आज. आपल्या गुरुजनांचा आशीर्वाद आपल्याला मिळतोय. प्रत्येकाने चांगले संस्कार आणि चांगली वाईट गोष्ट काय आहे की आपल्या मनामध्ये बिंबवलेली आहे. त्यामुळे आज आपण इथे चांगल्या याच्याप्रमाणे आलेलो आहोत. आणि असं कवितेचं नाव शीर्षक आहे पार्टी नकोय मित्रा तुझी. पार्टी नकोय मित्रा तुझी, पार्टी नकोय मित्रा तुझी, येऊन फक्त भेटत जा. काय चाललंय मनात तुझ्या, भेटून फक्त बोलत जा. मोकळं सोड स्वतःला आता, हलकं वाटेल तुझंच तुला. मन रिकामं करत जा. आलाच कधी वाईट विचार तर बिनधास्त फोन करत जा. काय आहे आयुष्य अजून, निदान मनातले वाटत जा. पहा किती फरक पडतो, आनंद तेवढा लुटत जा. जीवनाच्या मध्यावर आलो आहोत, संपर्कात तेवढं राहत जा. काय हवा नको तुला, कुणाला तरी सांगत जा. पैसा नाही लागत त्याला, मनातले मात्र सांगत जा. पार्टी नको मित्रा तुझी, फक्त येऊन भेटत जा. परत एकदा सर्वांचे खूप आभार मानतो. आणि कृतज्ञता खरंच म्हणजे गुरुजनांबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमीच आहे. त्यांच्यामुळेच आपण आज इथे आहोत. आणि चांगला माणूस म्हणून कसं राहायचं प्रत्येकाने आपल्याला इथं शिकवलं. आणि आजच्या काळाची तेच गरज आहे. तुमच्या मार्गदर्शनानुसार तुमचे संस्कार आमच्यात आलेले आहेत. आम्ही स्वतःला अभिमानी समजतो. तर इथे थांबतो मी आता आणि पुढचा कार्यक्रम भास्कर जोगंबे यांना विनंती करतो. पुढील कार्यक्रम गदिमा म्हणतात, क्षणिक देवी बाळा खेळ मानवाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. गदिमांच्या ओळीची आठवण यावी, अशा काही अविश्वसनीय अनपेक्षित घटना आपल्या मनाला खिन्न करून जातात. एक प्रकारची अनामिक अस्वस्थता मनाला देऊन जातात. अशीच थोडीशी अस्वस्थता आजही या कार्यक्रमाच्या प्रसंगी आपल्या मनामध्ये आहे. आणि ती म्हणजे आपल्यातले काही गुरुजन आणि मित्र परिवाराची कधीही न भरून निघणारे उणीव सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी संपन्न होतोय. तर प्रथमतः आपल्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय कडले गुरुजी यांना मी विनंती करतो की त्यांनी आमच्या या सत्काराचा स्वीकार करावा. आणि त्याचबरोबर माझे मित्र श्री किशोर आलमले, त्याचबरोबर श्रीमती रेखा साठे, सरोजी आरेकर या सगळ्यांना विनंती करतो की त्यांनी आदरणीय कडले गुरुजींचा या ठिकाणी सत्कार करायचा. बसली या तुळजाभवा, अवघ्या महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी या जगदंबेच्या आशीर्वादाने आपला स्नेह, आपले आरोग्य सौख्यात नांदावे या भावनेतून तुळजाभवानीची सुंदर अशी प्रतिमा, त्याचबरोबर आमच्या सर्वांच्या वतीने आपल्या मानाचा फेटा, आदराची शाल, आमच्या सर्वांच्या आपुलकीचा हार आणि त्याचबरोबर आमच्या सर्वांच्या स्नेहाचा पुष्पगुच्छ देऊन या सर्व गुरुजनांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होतोय. आदरणीय व्यासपीठावरती संपन्न होतोय. चेहऱ्यावर हास्य ठेवून पाठीवर धीराची थाप यायची, असे पाठीवर थाप धरून लढ म्हणणारे, जिथं तुम्ही मनातलं अगदी काहीही सांगू शकता, कुठलीही शंका विचारू शकता, अशी एक हक्काची जागा असणारे आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय. चांगलं आठवतं आपण लहान असताना महाभारत बघायला मठात शाळा भरल्यासारखं गाव गोळा व्हायचं. आणि पिन ड्रॉप सायलेन्स त्याला म्हणतात, ती शांतता आणि ती शिस्त तिथं आपल्याला बघायला मिळायची. आणि या शिस्तीचा भंग करणाऱ्याच्या डोक्यामध्ये महाराजांची काठी फटकन बसली की तो लगेच कसा शिस्तीत यायचा हे मी अगदी जवळून बघितलेलं आहे. तर त्या शिस्तीबद्दल, त्या शिस्ती मिलना कठीण हे संत काळ,
बड़े भाग्य से कहीं पाते हैं। कोणीतरी म्हणते हैं अगर मिले जाए संयोग से तो संत संगती में। गुरु मारुती महाराजांच्या सर्वात त्यांच्या हस्ता प्रसाद मिळण्याचा योग माझ्यासह आपल्यातल्या बरेच जणांना आला। महाराजांच्या त्याच विचारांचा कार्याचा वसा सोबत घेऊन आपल्या सर्वांना सोबत घेऊन पुढे येणारे संत परंपरेचे वारसदार ज्यांच्या मधुर वाणीतून संत वचने ऐकत राहावे असे बालपणापासून कीर्तन सेवा करणारे हरिभक्त परायण महेश महाराज माकणीकर यांना निमंत्रित करतो। पाहिले नाही, पण आजपर्यंत दराला मात्र मोठा न बोलता ही समोरच्याला ताकद ठेवता येते। ही मनाची ताकद ज्यांच्या व्यक्तिमत्व वारंवार पाहायला मिळाली ते उत्तम असे प्रशासक, उत्तम असे व्यवस्थापक, उत्तम असे संघटक, प्रामाणिकपणाला अतिशय निष्ठ असणारे आदरणीय रामा पवार सर यांचाही सन्मान या ठिकाणी आमच्या मित्र तर्फे होतोय। सगळ्यांनी टाळ्या वाजवून त्यांचा कौतुक। आता आपणच तुम्हाला सांगायचं काय ते तर तुम्हाला ठाऊकच आहे, तरी सुद्धा मला आवर्जून सांगावंसं वाटतं। चीते की चाल, बाज की नजर और मुसांते गुरुजी की शिक्षा पर कभी संदेह नहीं करते। असं काहीच सगळं असायचं। गुरुजींच्या तासाला अवकाळी पावसासारखा येणाऱ्याचा नंबर कधी लागेल आणि कानामारे ढग कधी वाजेल याचा काही नेम नसायचा। असे नेहमीच आपल्या सर्वांना गणिताच्या तळ्यावर, अभ्यासाच्या खळ्यावर पुन्हा पुन्हा वळवून वळवून येणारे आदरणीय विठ्ठल मुसांगे गुरुजी उर्फ आपल्या सर्वांचे परिचयाचे आप्पा, त्यांचा सन्मान या सोहळ्याच्या निमित्ताने या ठिकाणी संपन्न होतोय। आई जगदंबेची प्रतिमा सन्माननीय मुख्याध्यापक जाधव गुरुजी यांचाही सन्मान मित्र परिवाराच्या वतीने या ठिकाणी संपन्न होतोय। नव्या स्वप्नांशी नातं सांगणारं नेतृत्व जिथं असतं, दूरदृष्टी लाभलेल्या कर्तृत्व जिथं असतं, नव्या स्वप्नांशी नातं सांगणारं नेतृत्व जिथं असतं, दूरदृष्टी लाभत शाळेच्या समृद्ध वाटचालीमध्ये मोलाचा वाटा उचलणारे आदरणीय राम या सत्कारामध्ये सहभागी होऊया आणि यापुढे विनंती करूया त्या मुलाबरोबर म्हणजे व्यंकट बरोबर स्काउट गाईडचा ड्रेस गवला असं मला वाटतं। असे आदरणीय दशरथ नाना साठे गुरुजी यांचाही सन्मान या सोहळ्याच्या निमित्ताने सर्व मित्र परिवाराच्या वतीने संपन्न होत। या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सत्कारमूर्ती आपल्या नाही केला, केला का नाही केला हे का नजरेत ओळखणार आणि अभ्यास जर नाही केला तर शिक्षा होणार हे ठरलेलं अशा पद्धतीचं एक वेचक, वेधक आणि नेमकेपणाची कास असणारं कर्तृत्व म्हणजे आदरणीय पांडुरंग वणकर गुरुजी, त्यांचाही सन्मान या सोहळ्याच्या निमित्ताने मित्र परिवाराच्या वतीने या ठिकाणी उपस्थित राहिले। आमचा आनंद द्विगुणित केला, त्याबद्दल त्यांचे मानावे तेवढे ऋण कमीच आहे। यानंतरची सत्काराची विनंती आपल्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले खालच्या मंडळाचा पोरगा दणाणून पळायचा, पोरीचा रपाटा बसण्यापेक्षा पळता मुठीत घेऊन पळणारी पोरं मी बऱ्याचदा पाहिलेत आणि कधी मध्ये आम्ही पण त्यांच्यामध्ये असायचो। तर आवाज ही जिसकी पहचान असे एक करारी कडक शिस्तीचा आणि उत्साहीपणाचं एक उत्तम उदाहरण
म्हणजे आदरणीय उपाशी सर यांचाही सन्मान या सोहळ्याच्या निमित्ताने या ठिकाणी संपन्न होतोय. शिक्षण देणारे आदरणीय माणिक मेघे सर तर या कार्यक्रमासाठी पुढचे सत्कारमूर्ती जे आहे आपले दिग पवार सर आपल्याला त्यांना चालायच्या नाहीत असे सन्माननीय. यानंतरची पुढील विनंती आपल्या अपयशाची व्यथा यशोगाथा या कार्यक्रम असत त्यांचा सत्कार करण्यासाठी आपल्या लोट्याचे मित्र दादा बन इतका व्यवस्थित शिस्तबद्ध पद्धतीने आपला कार्यक्रम सुरू आहे, पण मला काही अपरिहार्य अडचणीमुळं थोडंसं निघणं गरजेचं आहे. एका वारकऱ्याचं देहावसान झालेलं आहे, तिकडं मला पोहोचायचं आहे आणि त्यामुळं मी म्हणत होतो हळूच निघतो कोणाला न दिसता, पण सगळ्यांचं म्हणणं 1-2 मिनिटं तुम्ही बोला, राहिलेले गुरुजनांचे सत्कार आम्ही पुढे करू आणि त्यामुळं थोडासा कार्यक्रमात हा विक्षेप होतो आहे. त्याबद्दल प्रथमतः दिलगिरी व्यक्त करतो. पूर्ण ब्रह्म परानंदमीशमालंदे वल्लभम नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. आजच्या या पवित्र प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित आदरणीय परमश्रद्धेय प्रातस्मरणीय श्यामचैतन्यजी बाबा व तसेच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय श्री कडले सर, तसेच आदरणीय पवार गुरुजी, आदरणीय मुसांडे गुरुजी, आदरणीय उपासे सर, आदरणीय साठे गुरुजी अर्थात नाना गुरुजी आदी करून सर्वच गुरुजन वर्ग ज्यांच्या अध्यापनाच्या प्रवाहामध्ये आम्हालाही 2010 मध्ये एक 10वीचं वर्ष राहता आलं, त्याच्यामध्ये सुस्नात होण्याचं सौभाग्य प्राप्त झालं आणि या सर्व गुरुजनांचा जो ज्ञानाचा प्रसाद आपल्याला प्राप्त झालेला आहे, खऱ्या अर्थानं त्याची कृतज्ञता व्यक्त करण्याच्या निमित्तानं हा स्नेह मेळावा या ठिकाणी संपन्न होतो आहे. आपल्या संस्कृतीमध्ये कृतज्ञता ज्ञापन करण्याची पद्धती आहे. खरं तर आपलं जीवनच कोणी ना कोणी उपकार केलेला आहे म्हणून इथपर्यंत आलेला आहे. सद्गुरु फक्त हे उपकार करणार आहेत, शास्त्र एक उपकार करतात म्हणून शास्त्राप्रती आपल्या अंतःकरणात कृतज्ञता असली पाहिजे. म्हणजे मायबाप देव उपकार करतो. देवाचे काय पुन्हा मैत्रीचा स्वर निर्माण होईल, त्यांना काही पाऊल उचलता येईल, त्या दृष्टीनं संवाद हा जीवनातली अत्यंत महत्वाची गोष्ट आहे, ती आपण एकत्रित येऊन करत आहात. खरं तर स्वामी विवेकानंद नेहमी म्हणायचे, दिस इज द गिफ्ट ऑफ ऑल वर्शिप. सगळ्या उपासनेचं सार, द गिफ्ट ऑफ ऑल वर्शिप ते काय आहे, तर आपण स्वच्छ जीवन जगावं आणि दुसऱ्यासाठी काहीतरी चांगलं करावं. हाच खऱ्या अर्थानं जीवनाचा सर्वसार सर्वस्वाचा भाग आहे आणि तो करण्याच्या निमित्तानं, तो संवाद करण्याच्या निमित्तानं या ठिकाणी आपण एकत्रित जमलात. आपल्या सर्वांनाच धन्यवाद देतो. भगवंतांनी आपल्याला भरपूर आयुष्य द्यावं, तेही आरोग्यासहित द्यावं आणि त्या आयुष्याच्या द्वारा स्वतःच काहीतरी व्हावं असं नाही. त्या संवर्धनाची आणि संरक्षणाची सेवा वेगवेगळ्या
विभागातून आपल्याकडून घडावी हीच खऱ्या अर्थानं प्रभूचरणी प्रार्थना करतो. आपल्याला शुभेच्छा देतो. सर्व गुरुजनांच्या चरणावर मस्तक ठेवतो आणि त्यांनी अशीच कृपा माया सर्व तुम्हा आम्हावर ठेवावी ही प्रार्थना त्यांच्या चरणी करून थोडं मला पुढचा थोडा प्रसंग हे असल्यामुळं दुसरा प्रसंग असल्या पक्षी मित्र डॉक्टर सलीम अली यांचा एक पाठ होता आणि त्यामध्ये अखंड हास्य छावणी जे आजही त्यांच्या हावभावासह चांगलं लक्षात आहे. आरोग्य श्रीमंती त्यांच्या आयुष्यातली आरोग्य श्रीमंती आपल्याला जाणवते. तर असेच आपल्या विद्यार्थ्याप्रती आस्था जपणारे आदरणीय कांबळे दहावीला इंग्लिश हा विषय मुकेश शाहरुख अशोक साठे सर यांचा सत्कार करण्यासाठी माझा वर्गमित्र प्रभुलिंग बष्टे, राणी वाडीकर, सतीश राजपूत आपल्या सर्वांना नेहमी पाठवण काम जास्त, बाहेर कमी आणि ऑफिसात व्यस्त अशा पद्धतीची ज्यांची दिनचर्या आम्हाला दिसायची असे आदरणीय अशोक साठे सरांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. त्या ठिकाणी आदरणीय अशोक साठे सर आवर्जून वेळ काढून उपस्थित राहिले. शिस्त हा सत्कारामध्ये सहभागी होऊया आणि यापुढील विनंती मला पहिल्यांदा पाठीवरती ज्यांनी माझं नाव लिहून दाखवलं असे आदरणीय माझे प्रथम गुरु रड्डे सर यांचाही सन्मान या ठिकाणी या सोहळ्याच्या निमित्ताने संपन्न होतोय. फोटो खाली पायाभरणी केली, आपल्या शिक्षणाची पायाभरणी केली. कसं बोलावं वागावं कसं, कसं चालावं नाक पुसावं कसं, इथपासून आपल्याला बऱ्याच गोष्टीची शिकवण ज्यांनी दिली. ज्ञानाचा सागर म्हणजे शाळा, संसाराचा गोड झरा म्हणजे शाळा, मोजमजुरीचा वेगळा थाट म्हणजे शाळा. त्यांची माहित नाही पण थकवा कधी त्यांना यायचा नाही अशा घाबरायचो. ते दिसले की जरा लांबच फिरायचो. वाटायचं कधी या ठिकाणी संपन्न होतोय. आदरणीय गुरुवर्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आशीर्वादाच्या रूपानं ते गुलाब पुष्प देऊन आपल्या सर्व वर्ग मित्रांचा या ठिकाणी सन्मान केला जातो. याचा सर्वांनी सर्वार्थाने इथेच घडले हे असे सर्व माझे सांस्कृतिक या ठिकाणी विभागाच्या वतीनं यांनी आपल्या शुभ हस्ते आमच्या सर्व विद्यार्थ्यांचे पुष्प, श्रद्धेचं पुष्प, ज्ञानाचं पुष्प
यांनी आपल्या शुभास्ते या ठिकाणी शिक्षकांना सत्कार द्यावा. अक्षर मनातले लिहिता लिहिता जपावे ते अक्षर मनातले बोलता बोलते आण करता करता लपवावे ते पाणी डोळ्यातले आणि हसता हसता. यानंतरची विनंती आदरणीय पवारांना विनंती करतो त्यांनी कृपया वित्त गेले वित्त सारे विद्ये इतके अनंत एका विद्ये सादर प्रणाम सादर. यानंतर आदरणीय वणकर सरांना विनंती इकडे 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 करावा आणि वणकर सरांना विनंती त्यांनी त्या सदाशिव जाधव यांचा आम्हाला आमचे मित्रवर्य ज्यांनी भेटायसाठी आम्हाला भरपूर सहकार्य केलं त्यांचाही उत्पन्न होतोय. यांचाही सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. तर सत्कार करून घ्या. काही म्हणजे अडचण करू नका. या इकडं मनीषा अतुल गुरु उशीर होत आहे यासाठी आपण ते जेवणानंतर कार्यक्रम करू. आता कार्यक्रम कंटिन्यू करू. अजून त्या जागी स्वागत उभ्या करवलं. आणि त्याच्या सोबतीने घरभूत ज्ञानपराय या भेटीचा स्वीकार शाळेचे सन्माननीय मुख्याध्यापक यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी होतोय. जोरदार टाळ्यांनी आपणही या भेट समारंभामध्ये सहभागी होऊया. माझी आपल्या सर्वांचीच वर्गमैत्रीण कल्पना कोटरे तर ह्या 25 वर्षाच्या अगोदर आपण कसं होतो ते आपल्याला माहित आहे. परंतु 25 वर्षानंतर आपल्यामध्ये काय बदल झाला आहे हे मला तर सगळ्या म्हणजे उत्सुकता लागली की बाबा पोरामध्ये काय बदल झाला असेल, पूर्वामध्ये काय झाला असेल. कारण की आपल्याला हा कार्यक्रम उपस्थित राहिल्याशिवाय समजणार नाही की कोण कसं झालेलं आहे. म्हणजे
की कोण जाड झालेलं आहे का कोण पातळ झालेलं आहे, कुणाचे डोक्याचे केस आहेत का गेलेत, का पांढरे आहेत का काळे आहेत. परंतु आता जवळजवळ सगळ्यांचेच काळे होते पण आता पांढरे व्हायला लागले आहेत. म्हणजे 10%, 5%, 50%, म्हणजे 100% सुद्धा झाले आहेत. ही उत्सुकता मनामध्ये होती. त्याच्यामुळे मी तर आवर्जून त्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणारच असं मनामध्ये ठरवलं. आणि मी काल परवा सुद्धा ग्रुपला तुम्हाला टाकलेलं होतं की पुन्हा असा योग येणार नाही मित्रांनो, जे आपण या ठिकाणी येणार आहोत. काही पुन्हा 25 वर्षांनी जर म्हणलं तर शक्य होणार आहे का? कारण हे करण्यासाठी 25 वर्ष गेले, आणखी 25 वर्ष म्हणलं तर शक्यच नाही ते. त्याच्यामुळे काल परवाच पोस्ट दिली की पुन्हा असा योग येणे नाही. त्यासाठी वेळ काढून एक दिवस का होणार तुम्ही वेळ दिलाच पाहिजे आपल्या शाळेसाठी, मित्रांसाठी, गुरुजनासाठी. म्हणून या ठिकाणी मी उपस्थित राहिले जे काय माझे मित्र आहेत त्याचं या ठिकाणी मी सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन करतो. अशा गुरुमुळं आम्ही एक चांगल्या प्रकारे घडलो. मग त्याच्यामध्ये आमचे मुसांडे सर असतील, मुसांडे सरांचा तास म्हणले की आम्हाला भीती वाटायची. सकाळी 7 ला 5 मिनिट जर उशीर झाला की बाहेर थांबावं मला. सर येण्याच्या अगोदर आम्ही येऊन बघायचं. मग तिथं आंघोळ केली असो किंवा नसो, उगा चूळ भराचं तोंडावर हात फिरले की निघाले. काही दहासच मनामध्ये राहायची की बापरे सरांचा तास आहे. आणि जर 5 मिनिट जर वेळ झाला तर सर मग बाहेरच आपल्याला बसला. गणितामध्ये सरांनी आम्हाला असं घडवलं की आम्ही विसरू शकत नाही. शिकवताना सुद्धा त्यांनी एकदम असं पहिल्या मुलापासून शेवटच्या मुलापर्यंत सरांचं लक्ष असतं बघा आहे. त्याचबरोबर आपल्या प्राथमिकला काशनासाठी सर, जेव्हा आम्ही खूप लहान होतो, पहिलीला होतो त्यावेळेस हेडमास्टर होते. सर वरण्यात आले की आम्हाला भीती वाटायची. म्हणजे त्याचा एक दराराच वेगळा होता. कार टोपी म्हणजे देखणं स्वरूप, नाम सडक नाम, आणि चालणं सुद्धा असं काठीवरल्या घोड्यावरी कट 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 असं. आज ह्या वयामध्ये सुद्धा सर आज जवळजवळ 90ला गाठून गेलेत सर, परंतु आज ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि त्यांनी सुद्धा एक शिस्तीची मनामध्ये आमच्या शिस्त बिंबवली आहे. त्यांचं सुद्धा या ठिकाणी म्हणजे या ठिकाणी मी कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्याबद्दल आभार मानतो. तसेच आपले नानांची सुद्धा धाक आम्हाला असायची. खऱ्या अर्थाने जर मेळाव्याची जर सुरुवात केली, नाना असतील, परवासी आपले नृत्य सर असतील, घोडके सर असतील, आढळराव सर असतील, आता आपल्या या ठिकाणी जे हयात नाही, परंतु मेळ्याची जी सुरुवात आहे ते या लोकांनी केल्यामुळं आपल्यामध्ये त्यावेळेस सुरुवातीला थोडं स्टेजकडे येत गेलं. आणि आज प्रत्येक आपण पुढील भावी जीवनामध्ये सुद्धा आपण एकमेकाशी भेटायचं आहे, शाळेत यायचं आहे, आपल्या मित्रमैत्रिणीशी, शिक्षकाशी आपला संपर्क ठेवायचा तर आहेच. त्यासाठी या ठिकाणी माझे काही 4 शब्द मनवत या ठिकाणी व्यक्त केलेले आहे. तर एका शायरीने मी या ठिकाणी थांबतो. दोस्ती की दोस्ती तो बस एक नाम है, दोस्तों की दोस्ती तो बस एक नाम है, यह ऊपर वाले का अनमोल वरदान है. दोस्तों के लिए हर दोस्त देता जान है, तभी तो दोस्त और दोस्ती दोनों महान है. तर या शायरीच्या नंतर मी माझ्या या ठिकाणी माझे मनोगत या ठिकाणी थांबवतो. एक अक्षर दिलं की माझी आद्य गुरु गंगामाई, आणि त्या शब्दांना आयुष्याची शिदुरी करण्याच्या प्रवासामध्ये ज्यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं असे सर्वजण गुरुजन, अशा सर्वांना प्रथमतः मी वंदन आणि नमन करून पुढे जातो. ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते, त्या ज्ञानाचे मंदिर आहे. ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते, त्या ज्ञानाचे मंदिर आहे. सत्य शिवाहून सुंदर आहे, सत्य शिवाहून सुंदर आहे. या विद्या मंदिरातून इयत्ता 10वी उत्तीर्ण झाल्यानंतर या शाळेने मला एक शुभेच्छा पत्र दिलं होतं, ज्या शब्द न शब्द मला आयुष्यभर फार जवळचा वाटतो, फार ओळखीचा वाटतो. विशेषतः त्यातल्या 4 ओळी. त्या पत्रामध्ये असं लिहिलेलं होतं, भविष्याच्या गर्भात काय आहे खरोखरच कुणाला कळत नाही. भविष्याच्या गर्भात काय आहे खरोखरच कुणाला कळत नाही, पण हे मात्र निश्चित, तुला आकारणारं चैतन्य फक्त तुझ्याच जवळ आहे. आणि म्हणूनच की काय सद्गुरू वामन पै म्हणतात, तूच आहेस तुझ्या भाग्याचा शिल्पकार.
पण मला म्हणावंसं वाटतं मित्रांनो, आपल्यामध्ये हे चैतन्य निर्माण जर केलं असेल तर या सर्व गुरुजनांनी केलं, आणि म्हणून हेच आपल्या भाग्याचे खरे शिल्पकार आहेत. आणि म्हणून त्या सर्वांसाठी मला एवढंच सांगावंसं वाटतं, प्रिय गुरुजी, दिल से शुक्रिया हमारा भविष्य सजाने के लिए. प्रिय गुरुजी, दिल से शुक्रिया हमारा भविष्य सजाने के लिए. आपकी डांट कभी कभी कड़वी तो लगती थी, पर जरूरी था ये गलत से बचाने के लिए. आप सभी ने हमें चलना सिखाया. आया है गुरुजीने बोलाया है. आम्हाला कळलं कुठल्या गुरुजीने बोलवले, कशाला बोलवले. आम्ही आपला अर्धा कॉन्फिडन्स, अर्धी भीती घेऊन 9वीच्या वर्गात गेलो. बघितलं निम्म्यापेक्षा जास्त वर्ग जसा काय माझ्या सत्कारासाठी उभा असल्यासारखा उभा होता, पण खाली माना घालतो. मी ओळखलं काय चाललंय, ओळखलं. मुसांडे आप्पा माझ्याकडे बघितले, गदांब्या तिकडी थोडी खडू घेतला, फळ्यावर गणित लिहिलं होतं 25/100. आम्ही आधीच सांगितलं होतं निम्मा वर्ग बघून आमचा निम्मा राहिलेला कॉन्फिडन्स पण गेला. मग आम्ही गणित सोडवलं. उत्तर आलं 1/4. गुरुजीकडे बघितलं, आमचं 1 विसरलं, आम्ही लिहिलं फक्त 4. आता गुरुजींना आमच्यावर गाढा विश्वास. गुरुजींना काय सोचतंय. गुरुजी म्हणले किती, वाच. मी म्हणलं 4. वाच 4, वाच 4. असं म्हणत गुरुजी जवळ आले आणि जे निवार सत्कार समारंभ केला, गुरुजीच्या बोटातली पिळ्याची अंगठी वर्ग सोडून बाहेर गेली. एवढा दणदणीत आमचा सत्कार समारंभ त्यावेळेला झाला. एवढ्यात सरोजा पण आली होती. मी म्हणलं माझा नंबर झाला, आता हिचा लागतोय. पण तसं काही घडलं नाही. सरोजानं मात्र गणित बरोबर सोडवलं, आणि तिनं ते सोडवल्यानंतर आमचं गणित कुठं चुकलं हे गुरुजींनी न सांगता आमच्या लक्षात आलं. गुरुजींनी त्यावेळी गालावर दिलेली छाप लपवून आम्ही वर्गात शिरलो. तसं काय झालंच नाही असं दाखवत वर्गात गेलो खरं, पण सगळ्या शाळेला कळलं होतं की कार्यक्रम पुराचा झाला. ही छाप मित्रांनो 25 वर्षानंतर सुद्धा मला अजूनही आठवते. मी माझ्या वर्गातल्या विद्यार्थ्यांना सांगतो, अरे आमच्या गुरुजींनी माझा कार्यक्रम असा असा केला होता. पोरं हसतात. आपली गुरुजी ही शाळेत गुरुजीचा मार खायचे हे पाहून त्यांना आनंद वाटतं, आणि ह्या गोष्टींचं ते आणखीन माझ्या जवळ येतात, मला अधिक जवळशे वाटतात. आणि म्हणून मार आजची हे जिंदगी केली, मग ती किस्मत की असो किंवा गुरुजींची असो. थोडक्यात सांगायचं म्हणजे मुसांने गुरुजी असतील, वानकर गुरुजी असतील, अशोक साठे सर असतील, या सर्व मंडळींच्यामुळं माझ्या आयुष्याचं गणित, माझ्या आयुष्याचा भूगोल, माझ्या आयुष्याचं विज्ञान सर्व काही जुळून आलं. त्याबद्दल मी आयुष्यभर त्यांच्यामध्ये ऋणात राहणंच पसंत करेन. आपले शाहूराज जाधव सर आठवते, इयत्ता 10वीला ते महाभारतातल्या कथा सांगायचे. असं वाटायचं आपण कुरुक्षेत्रावर बसलोय. कुरुक्षेत्राचे वेगवेगळी पात्र डोळ्यासमोर यायची, त्यांना आम्ही समोर बसून निहाळायचो. त्याला कथाकथन म्हणतात हे मला डीएडला गेल्यावर कळालं. आणि तिथे एक माझा मित्र भेटला, वाळवा तालुक्यातला, सातारा जिल्ह्यातला, कृष्णात पाटील म्हणाचा, कृष्णात पाटील नावाचा. त्यानं सांगितलेली महापूर आप्पासाहेब आप्पासाहेब खोतांची महापुरी कथा अजूनही माझ्या मनाला स्पर्शून जाते. तो एक मित्र, गुरुजींनी पेरलेली कथनाची आवड त्या मित्राच्या प्रेरणेतून बहरले, आणि मी तिथून सुरुवात केलेल्या भास्कर जिल्हास्तरीय कथाकथनाच्या प्रथम क्रमांकापर्यंत पोहोचला. त्याचबरोबर माझ्या जिल्हा परिषदेतले विद्यार्थी, ग्रामीण भागातले विद्यार्थी सलग 3-4 वर्ष कथाकथनापर्यंत गेलेले आहेत. जिल्हास्तरीय प्रथम द्वितीय क्रमांकापर्यंत. एज्युकेशन मध्ये आपले काही मित्र बदलून गेले की त्यावेळेस मोबाईल नव्हता, इंटरनेट नव्हतं, सोशल मीडियाची भानगड नव्हती, नेट नावाचं नाव सुद्धा आपल्याला माहिती नव्हतं. त्यावेळेस आपल्याला आमच्या मित्रांना जवळ आणणारं एक साधन होतं, ते म्हणजे 25 पैशाचं साधं पत्र. आणि ते पत्र लिहित असताना मला सहज सुचलं, बरेच मास गेले सरुणी, दोघांनाही पुसटशा झाल्या आठवणींना पुन्हा एकदा आला उजाळा, आणि म्हणूनच लिहितोय पत्र तुला. माझ्या मित्राच्या आठवणीत मला आयुष्यातली सुचलेली पहिली चारोळी. त्यावेळेस त्याला चारोळी म्हणतात हेही मला माहित नव्हतं, पण तिथं पासून सुरू झालेला माझा प्रवास. आदरणीय कैलासवासी आदरराव सर, कसबे सर हे जे संगीत मेळ्यांची गीतं लिहायची, त्यांच्यापासून मिळालेली लेखनाची प्रेरणा, यातनं आता 1-2 पुस्तक काव्य संग्रहामध्ये
जगामध्ये माझ्या रचना प्रसिद्ध झाला, इथपर्यंत पोहोचला, याच्यामध्ये माझे गुरु आणि माझे मित्र यांचंच मोठं श्रेय आहे असं मला मनापासून वाटतं. आणखी एक विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुमच्यामध्ये उभा राहून अशा पद्धतीने बोलू शकतो. याच्यामध्ये सगळ्यात मोठं श्रेय जर असेल तर या शाळेचं आहे. एक प्रसंग 2 मिनिटात तुम्हाला सांगतो आणि मी तुमची रजा घेतो. हेच व्यासपीठ, हीच जागा आणि माझा एक मित्र इयत्ता म्हणजे माझ्या मागच्या वर्गातला इम्रान शेख, तुमच्या सगळ्यांना आठवत असेल. लहान वयामध्ये तो इतक्या चांगल्या पद्धतीने भाषण करायचा, त्या बाबतीत मला त्याचा पुन्हा पुन्हा हेवा वाटायचा. मी त्याला विचारायचं, तो मला मार्गदर्शन करायचा, पण आमचा काय त्याच्यासारखा मेळ बसायचा. त्याला विचारलं मी एकदा, अरे बाबा म्हणलं भाषण कसं तयार केलं? तो म्हणला, मी आमच्या मोठ्या कॉलेजच्या भावाकडनं भाषण घेतो. मग भास्करला प्रश्न पडला, आता कॉलेजचा भाऊ कुठं शोधायचा? मग भास्करला आठवलं, आमचा मामी भाऊ भाषण करतोय. मग भास्करनं मामी भावाला गाठलं, राजवांना पावले, भाषण तयार, स्क्रिप्ट तयार, भाषण पाठ, स्पर्धेचा मुहूर्त आला. आमचा प्रॉब्लेम तोच, हाताची घडी समोर नजर, तोंडातनं शब्द काय फुटना आणि मोकळ्या आवाजात काय भाषण करायला ये ना. त्याच्यावर एक आम्ही प्रयोग केला. 8-15 दिवस रानात जायचं, इकडे तिकडे कोण आहे का बघायचं आणि रानामध्ये दुपारी मोठ्या मोठ्यानं जमत तसे हातवारे करून एकट्यानंच भाषण म्हणायचं. आणि मित्रांनो, कुठं सांगत नाही, कोशिश करणे वालों की कभी हार नाही होती, या म्हणीप्रमाणे त्या स्पर्धेमध्ये माझा प्रथम क्रमांक आला. आणि त्या माझ्या वक्तृत्व कलेच्या जन्मोत्सवी उपस्थित असणारे हे सर्व गुरुजन, 2 नंबर येऊन माझ्या 1 नंबरसाठी टाळ्या वाजवणारा माझा तो मित्र, असं स्पष्ट या ठिकाणचं चित्र आजही माझ्या डोळ्यापुढे दिसतंय. हे मला आवर्जून सांगावं. मित्रांनो, असे कितीतरी मित्र वळणावळणावर भेटले असले तरी सुद्धा आपले सर्व वर्गमित्र, सरोजा असतील, अमोल असतील, मनीषा मॅडम असतील, कलावती असतील, अशा सर्व मित्रांची स्पर्धा ही माझ्या आयुष्याला आकार देणारी ठरली. एवढंच मला सांगावंसं वाटतं. तलावाच्या काठावर बसून जसं तलावाची उंची मोजता येत नाही, त्याच पद्धतीने कितीही शब्द ओतले तरी सुद्धा तुमच्या स्नेहाची खोली गाठता येत नाही. म्हणून मी शेवट सर्व गुरुजनांबद्दल एवढंच सांगू इच्छितो, अथांग सागर एकत्र करून शाई बनवली जरी, विरू हिमालय करून एखनी खुशाल धरू द्या करी. हिमालयाची अथांग सागर एकत्र करून शाई बनवली जरी, वीर हिमालय करुणी लेखनी खुशाल धरू द्या करी. कालिदास जरी महान विभूती लिहिण्या बसले जरी, आणि गाथा या सर्व गुरूंची पूर्ण न होई तरी. या सर्व गुरुजनांच्या आयुष्यभर मी ऋणात राहीन, आपल्या सर्व मित्रांच्या स्नेहात राहीन आणि दर पंचवार्षिकला किमान एकदा तरी आपण सर्वजण एकत्र याल या अपेक्षेसह मी या ठिकाणी आपल्या सर्वांची रजा घेतो. मला सहन केला त्याबद्दल आभार मानतो. धन्यवाद. या सर्वांना माझा आणि माझे वर्ग मित्र आणि मैत्रिणी, या सर्वांना माझा नमस्कार. तुम्हाला वाटेल की नमस्कार करते समोर, पण हाही माझ्या गुरुनी दिलेला मला एक छोटीशी शिकवणच आहे. गुरुनी दिलेली मला जवळपास 10 वर्षापूर्वी किंवा 9 वर्षापूर्वी म्हणा, मी आदरणीय माने सरांना भेटले. माझे गुरुजी म्हणून त्यांच्या पाया पडत होते. सरांनी मला सांगितलं, बाई ग म्हटले, तू आता गुरुजी झालीस आणि आमच्या बरोबरीनं काम करू लागलीस, तर हात जोडून सर्वांना नमस्कार करायचा, म्हणजे तुझा नमस्कार सर्वांपर्यंत पोहोचतो. तर ती एक छोटीशी आठवण म्हणून आणले. आणि समोर आहेत माझे गुरुजी. कधी बोलले नाही असं माईक वगैरे समोर घेऊन, शाळेत छोट्या मुलांसमोर बोलणं वेगळं आणि जिथे आपले वर्ग शिक्षक असतात किंवा आपले गुरुजी असतात त्यांच्या समोर बोलणं हे वेगळं. भास्कर सारखं म्हणजे स्टेजरिंग वगैरे नाही माझ्यामध्ये, पण तरी एक छोटासा प्रयत्न आणि तुम्ही सगळे ऐकाल असं वाटतं म्हणून बोलणं चालू केलंय. तर बघा, घराचं अंगण आणि शाळेचं प्रांगण, या 2 गोष्टी प्रत्येक माणूस आपल्या आयुष्यामधून कधीच काढून टाकू शकत नाही. कारण त्याचं शाळेमध्ये येतानाचं पहिलं पाऊल, त्याला सगळं आठवत असतं. तुम्हाला, मला तुमच्यातर्फेच मी बोलते. सोडून यावं की नाही, मग पिल्लू वगैरे तसं काम झालेलं बघितलं, परिपाठ चालू झाला. मला इथं सांगावंसं वाटतंय की आदरणीय चव्हाण सरांना मला खूप वर्षापासून बोलायची इच्छा होती. सर 7वीला आम्हाला म्हणजे त्यांची पदोन्नती झाली, ते आम्हाला सोडून गेले, म्हणजे शाळा सोडून गेले, पण त्यांना मी खूप शोधलं. तसं म्हणलं तर मला कुठे त्यांची भेट झाली नाही, पण आज ह्या स्टेजवरून त्यांना बोलायला भेटते. खूप छान वाटलं सर तुम्हाला पाहून. लगेच काही नाव नाही गाव नाही रडायला चाललो.
सरांनी म्हणले ठीक आहे आज आलीस का बस बस म्हणले. परिपाठाला उभा राहिले, परिपाठातून वर्गात गेले. तर ह्याच्यामुळे मला असं झालंय की मी आज ज्यावेळेस माझ्याकडे नवीन विद्यार्थी दिसतो किंवा येतो, मी त्याला अजिबात नाव विचारत नाही. 2 दिवस तरी त्याला नाव विचारत नाही. जेव्हा त्याला स्वतःला वाटेल की मी मॅडम मी माझं नाव सांगतो, चल बाबा काय, किंवा त्याच्या मित्राकडून कळालं ठीक आहे. तर ह्या गुरुजींनी मला घडवलं. तर तुम्ही जर नसतात तर मी इथपर्यंत येऊ शकले नसते, इतकं सांगायचंय. वर्गात आले, इंग्रजीचा तास चालू. आम्हाला 5वी पासून इंग्रजी होतं आपल्याला, ABCD पत्ता नाही. आणि आजारी असल्यामुळे उशीर झाला होता आणि सगळ्यांना कौतुक होतं, त्याला शिकेल 1-2 दिवसात. सर चिठ्ठ्या घ्यायचे, म्हणजे जसं आपण चिठ्ठ्या घेतो की नाही तसे चिठ्ठ्या करायचे ABCDच्या. माझ्याकडे आली चिठ्ठी, ते M होतं की W होतं मला अजूनपर्यंत कळलंच नाही. कारण मी शेजारच्या मुलीला विचारलं, मला तरी येतच नव्हतं, थोडीफार ओळख होती. म्हटलं अरे मी M आणि की W? ती म्हणली M आहे. मी उलट केलं. आता सांग. ती म्हणली काहीतरी असू दे बाई, चिठ्ठी आहे तशी घेऊन सरासमोर ठेव आणि हे असं धर आणि W म्हणून सांग. तर फर्स्ट चिटिंग होती बरं का माझी. खरंच चिटिंग केली होती मी. त्या दिवशी स्वतःचा इतका अपमान वाटला की म्हणजे माझ्या शिक्षकांनी जे मला 4थी पर्यंत शिकवायचे, वर्गात असतं ना असं एक हुशार विद्यार्थी वगैरे, तर त्या पद्धतीनं मग घरी गेले. आईला सांगितलं आई मी आज चिटिंग केली. त्यावेळेस चिटिंग काय खोटं बोलली. काय बोलली तर मी असं केलं. का बरं केलं? मला येतच नव्हतं, मी उशिरा गेले होते शाळेत. मग त्या ठिकाणी मी त्या दिवशी अक्षरशः तुम्हाला खोटं नाही सांगत, 4 दिवसांमध्ये त्याचे उच्चार लिहून घेतले आणि अशी ABCD पटापट पाठ केली. अगदी तोंडपाठ. 4 दिवसानंतर मला वाटलंही नसेल की नाही ABCD येत नव्हती. मग आमचे गुरुजी म्हणजे त्यांनी मला प्रोत्साहन दिलं की मग आज मी इथं उभा राहिली बोलायला. बोलू शकले नसते सर, तुम्ही जर माझ्या आयुष्यात आला नसता तर खरंच एका गुरुचं महात्म्य काय असतं ते सर, किंवा नंतर ना मला सगळ्या सरांनी जे विषय शिकवले त्या सगळ्यांची खरंच मी कायम ऋणी राहील. तर सरांनी कविता म्हणायला लावली. कविता सगळ्यांनाच माहित असेल 5वी इंग्रजीची ABCDEFG, तर म्हणून मी ना प्ले विथ मी. तर ही कविता जी होती तो माझ्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट होता. कारण सगळे सांगायचे आमचे परगावून येणारे, आम्ही 4-5 गावची मुलं, म्हणजे काटे चिंचोली असेल, लोटा असेल, सारणी असेल, इकडे करंजगाव असेल, सगळे आम्ही चालत यायचो. म्हणायची की मागणीची मुलं खूप हुशार आहेत, आपण काही इथं टिकणार नाही. मग ठीक आहे म्हणलं, टिकणार नाही तर टिकणार नाही. कविता म्हणून दाखवली. आमच्या गुरुजीनं ते माझ्या रडक्या मुलीच्या शिवलेच्या पोटावर धरलं आणि सगळ्या तुकड्यांमध्ये लिहून माझी कविता ऐकवली आणि सांगितलं बघा म्हणलं ही मुलगी आज 1 दिवस ऐकली कविता तर लगेच म्हणते. मग कळालं सर की माझ्यामध्येही काहीतरी आहे जे मी पुढे जाऊन चालवू शकते. आणि तुम्ही जो वस्ता दिलाय मला सगळ्या शिक्षकांनी, तुम्ही खरंच आज चालवत आहे. माझ्या विद्यार्थ्यांना त्याप्रमाणेच मी ट्रेन करत आहे जसं तुम्ही मला केले. असं म्हणजे आपल्याला अर्थ करत नाही असं वाचायचं की तम सोमा ज्योतिर्गमय, तम सोमा ज्योतिर्गमय. कळतच नाही काय असते तमस आणि काय असते ज्योती. कुणाला माहित आहे आणि कुणाला जाणून तर घ्यायचं. आम्ही 5वी साहेबची मुलं. पण आज कळतंय की तम सोमा ज्योतिर्गमय म्हणजे काय. जे आमच्यामध्ये अज्ञानरूपी जो अंधकार होता तो आमच्या शिक्षकांनी, ज्या दिव्य ज्योती होत्या त्या सगळ्यांनी आमच्यामधला अंधार काढून आम्हाला आज त्या दिव्य प्रकाशाकडे नेले. आमचं आयुष्य पूर्ण प्रकाशित करून टाकले, उजळून टाकले. तर त्याच्याबद्दल मी कायम तुमची ऋणी राहीन सर. आणि कुणाला आठवत असेल की नाही माहित नाही, आपल्या ज्यावेळेस आपण जुन्या बिल्डिंग मध्ये खालच्या गावामध्ये होतो तर समोर एक गीता साहेब लिहिलेला होता. सांगायचं हे की फक्त माझ्या शिक्षकांनी ज्ञानच नाही दिलं तर अध्यात्म सुद्धा दिले मला. ते गीता सरची पहिली ओळ होती की क्यों व्यर्थ चिंता करते हो. आज तुमच्या माझ्यासाठी सगळ्यासाठी ती ओळ समर्पक आहे. मी त्यावेळेस वाचली आणि आठवत होते सतत. आणि आज मला त्या गोष्टीचा माझ्या आयुष्यामध्ये म्हणजे ते काही गीता, मी काही गीता वाचली नाही खरं सांगते तर स्टेजवर उभारून, पण मला तो गीता सर तो माझ्या लक्षात आहे की फक्त आपलं कर्म करायचं, पुढे जे काही येईल आपल्या कर्माने नशिबाने आले. फक्त इतुकेचं बळ अंगी आहे, फक्त खडू तर रक्त उतरावे. खडू म्हणजे आमचा प्राण. खडू आणि फळा त्याच्याशिवाय तर शिक्षक होणे नाही. आता व्हाईट बोर्ड आलेत, पेन आलेत, ठीक आहे, पण मूळ संकल्पना खडू आणि फळा. उतरावे आणि देह व्हावा मुग्ध, उतरावे आणि देह व्हावा मुग्ध, खडूतून दुग्ध स्त्रवताना. म्हणजे जशी माऊली आपल्या दुधावर एखाद्या छोट्याशा बाळाचं पोषण करते ना, तसंच या ज्ञान रूपी दुधातून किंवा या ज्ञानातून त्यांनी आमचं आयुष्य सुखकर बनवलं आहे, समाधानी बनवलेलं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. ते तर चालू आपल्याला स्वप्न होतच वाटते. मला जेव्हा
माझ्या मैत्रिणीने आल्या टाळी दिली किंवा पाठीवर हात मारला तेव्हा वाटले की अरे हे खरं प्रत्यक्षात आलंय, आपलं रियुनियनचा कार्यक्रम खरंच सुरू झालाय. आणि मग आपले पाहुणे मंडळी किंवा आपले गुरुजन जेव्हा एंट्री करायले, जेव्हा त्यांचा सत्कार सोहळा होत होता तेव्हा मात्र पक्का झाली की नाही आता हा कार्यक्रम झालाच आपला आणि यशस्वीरित्या सुद्धा पार पडतो. कुणीतरी म्हटले आहे, गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी, गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी. आणि त्याच आठवणींना उजाळा देण्यासाठी तब्बल 25 वर्षानंतर आपण सर्व वर्ग, मित्र, मैत्रिणी आणि आपले गुरुजन सुद्धा आज एकत्र जमलेलो आहोत. जो तो एकमेकांचा भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमान काळ जाणून घेण्यासाठी उत्सुक आहे का नाही? सगळेजण एकमेकाला विचारले की तुझं काय चाललंय, तुझं काय चाललंय. आपणा सर्वांना एकत्र आणण्यासाठी या स्नेहमेळाव्याचे संयोजन करते किशोर आलमले, व्यंकट साठे, रेखा, कलावती पवार इत्यादी ज्यांनी प्रत्यक्षरित्या किंवा अप्रत्यक्षरित्या मदत केली आहे आणि हा भगीरथ असा दुर्मिळ योगायोग जुळून आणलाय. त्या सर्वांना मी माझे आणि माझ्या मित्र मैत्रिणीतर्फे गुरुजनांचं मी मनापासून ऋण व्यक्त करते आणि मी इथेच माझे 2 शब्द थांबवते. धन्यवाद. काही जे विचार असतात ते बदलले पाहिजे. आता सध्याचा काळ हा कसा आहे हे तुम्हाला सांगण्याची गरज नाही. पाचवे वारे गंगा में गंगादा, जमुना में जमुनादा. पण यामध्ये महत्वाची गोष्ट धर्म शरीराध्यम सुरधर्म साधनम. त्या धर्माची पहिली पायरी किंवा अत्यावश्यक गोष्ट म्हणजे हे शरीर आहे. आणि आता जरा दुर्दैवाने मला वाटतं की प्रत्येकजण शरीराची हेरफार करता. खरं ते वस्तू माझं म्हणणं करते करतो. कृपया कुणाला राग येऊ देऊ नका, सॉरी. पण सध्याच्या काळामध्ये काय महत्वाचं आहे तर शरीर महत्वाचं. प्रत्येकाचे आता शरीर हे कशा प्रकारे ठेवावं हे सांगण्याची गरज नाही. मी फक्त तुम्हाला 1-2 गोष्टी सांगतो. महाभारतातील एक घटना आहे. धर्मराज आता हे सर्व श्रीकृष्णाला घडवून आलेले आहे. धर्माला श्रीकृष्ण सांगितलं युद्ध होणार आहे तर तू तुझ्या गुरुजनांचा आशीर्वाद घेऊन येण्यासाठी जा. धर्म निघाले. धर्मापाठोपाठ भीमचा अर्थ बल. त्याच्यानंतर श्रीकृष्ण उभा राहिले. धर्मासाठी बल पाहिजे, बलासाठी देवाची कृपा पाहिजे. आणि त्यानंतर अर्जुन निघाले. अर्जुनाने आपले निष्ठा व्यक्त केली. आपले 2 भाऊ निघाले. तो आपण गेला पाहिजे. त्यानंतर नकुल आणि सहदेव त्याने आपल्या भावाचं अनुकरण केलं आणि ते सगळेजण जाऊन आपलं जे गुरुजनाचे जे भीष्म आणि इतर जे गुरुवर होते तर त्याने त्यांचा आशीर्वाद घेतला. तर धर्म म्हणजे काय तर धर्म म्हणजे कर्म. महाब्रह्मेश्वर गुरुदेव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आपल्या सर्वांच्या वक्त्यांना बरेच काही बोलावं लागणार आहे. मी आतापर्यंत शिकलो वेद, उपनिषद, गीता, शास्त्र. पण तुमचं साहित्य ऐकल्यानंतर मला वाटतं की 2 घंटे तुम्हाला बोलावं लागेल आणि तितकी कॅपॅसिटी माझी आहे. पण बोलत बोलत तुम्ही सांगितलं की गुरुजीला गोळे, त्यांना गोळे. फार सुंदर गोष्ट आहे. कारण मलाही थोडस काय सांगावं वाटत होतं. गुरुजींनी म्हणले कळते सुंदर, तुम्ही विद्वान आहात, साहित्यिक आहात. सांगणारे गुरुजी अनुभव सांगितले. त्याच्यामध्ये एक आहे व्यक्त करणं आणि अव्यक्त होणं. व्यक्त करून निघून जातो पण अव्यक्त तुम्हाला सांगता येणार नाही. ते अव्यक्त करण्याची जर प्रक्रिया आपल्याकडे जर आली एवढं बोलण्याची आपल्याला गरज लागत नाही. रामकृष्ण परमहंस सांगत होते स्वामी विवेकानंदांना, ज्यावेळेस तुम ध्यान करते उस समय इतना ही ध्यान मन में लाना कि काली के सामने बैठा हूं, दुनिया मेरे अंदर बैठी हुई है. एवढं बोलल्यानंतर स्वामी विवेकानंदांनी डोळे झाकले आणि समजा विश्वाला बघायला सुरुवात केली. 99चा 16 तुमचा फार अनुभवलेला
गुरुजी आता सांगून गेलं, फार कठीण परिस्थिती होती शाळेची. पत्र्याच्या शाळामध्ये, कुडाच्या शाळामध्ये शिक्षण घ्यायचे आणि त्याच्यानंतर पुन्हा विकास होत गेला त्या गोष्टीचा. त्याला सांगितलं इवलेशी रूप लागेले द्वारी, त्याचा वेलू गेला गगनावरी. आता तुमचा वेलू गगनावरी गेला, फुलं लागले, फळं लागले, काही नाचले, काही चांगले झाले. निवड तुमची कुठं चांगली आहे, कुठं कशी आहे. आजचा दिवस तुमचा फार चांगला आहे, पण ज्या फळाच्या ठिकाणी जडलेलं असलेलं अस्तित्व आणि ते वेल जर जळाला, वेलू गेला गगनावरी म्हणता येईल का? येणार आहे. एक स्मरण, एक मोह आहे. आणि मोह म्हणण्याकरता एक स्मरण आहे. गुरुच्या प्रती श्रद्धा आहे. गुरुजनाकडून ज्ञान घेतला. आपल्या प्रपंचामध्ये तुम्ही दुसऱ्या आश्रमामध्ये तुम्ही प्रवेश केला, त्यावेळेसच ब्राह्मणाने सांगितलं होतं सावधान. आता निवड तुमची, आमची नाही. तुम्ही निवड केलेली ना. काळ होता, वेळ निघून गेली, आत्मपरीक्षण तुमच्यापाशी बसलेलं आहे. आमच्याकडे सतत लोक येत राहतात. आम्ही विचारायचं, माऊली का आले? महाराज काय सांगू, लगीन झाल्यापासून मला सुखच लागलेलं नाही. मग त्यावेळेस ब्राह्मणाने तुम्हाला सावधान म्हटलं होतं ना. सावधान. शास्त्र सांगते, इतिहास सांगते, संस्कृती सांगते, साहित्य सांगते. त्यावेळेस रामदास स्वामी सावधान म्हणलं, सोडून गेले. मग आपण काय एवढं पुढे चालत गेला. आगे कदम चलते रहो, बढ़ाते रहो, शादी जलकी करके जलते रहो. काय सुख त्याच्यामध्ये? एक दुनिया नाशवान आहे, सत्य नाहीये, हे शास्त्र कहता, उपनिषद कहते. आता ती सहज शास्त्र जरी तुमच्या समोर ठेवलं तर तुम्ही आजचे दिवस आनंद व्यक्त करू शकता. इवलेशे रूप, मन होतं लहान, आता झालं महान. आणि महानालाच महारोग लागला आहे ना. विचारा ना. आता माझे समजा मी यांच्या लग्न लावलेले, यांच्या लेकराचे नाव ठेवले, लग्न जमवलं. औषध आहे आयुर्वेदिक. पांढऱ्या रुचकीचा रस काढा आणि त्याला जे शेंद्राचा पूट द्या. दिलं. आता तुम्ही बसलेल्या लोकांनी राग मानायचं नाही बरं का. उदाहरण येते, उदाहरण शास्त्रामध्ये. एका मैत्रिणीला ऐकली की माझा मित्र होता तवा, आता नाहीये. तुमचे मित्रच आहेत ना. हे आलमध्ये वगैरे वगैरे असे बोलू लागले होते ना. मुठमुठ का मुठमुठ बोलायला, पोपट लागला मिठमुठू. काळ कोणचा होता? भूतकाळ. आता तो पोपट मिठू मिठू बोलू लागला का खटू खुटू बोलू लागला? त्याने 8 दिवसापूर्वी सांगितलं 23 तारखेला आपला कार्यक्रम आहे. 12 तारखेला 97-98ची बॅचचा कार्यक्रम झाला. त्यावेळेस मी उपस्थित नव्हतो. आजचा जो कार्यक्रम प्लॅनिंग नंबर 1 ची प्लॅनिंग सुरुवातीपासून स्वागत करणे, नाश्ता देणे, नंतर भेटा बांधणे, सत्कार करणे, पूजा करणे, क्रमवार जी आपण कार्यक्रम करतो त्या पद्धतीनं त्याने आयोजन केलेलं आहे. आणि मूळ जे आयोजक असतात त्यांना खरं कष्ट त्यांना असतं. जे नियोजन पुण्या पद्धतीच करायचं, पडदे कुठले आणायचे, जेवणाची कुठली व्यवस्था करायची, मला ते खरे पडणार आहे. आता मी तिथं बसल्यानंतर हे सारख्या मोठं सगळे चालूच होत्या. हे कमी पडलं, ते कमी पडलं, ते करत राहतात. आणि ही बॅच तुम्हाला पाहिल्यानंतर क्रांतिकारी वाटली मला. मी हेडमास्टर म्हणून 98लाच इथं नवीन इमारती बांधली. टाइम्स ऑफ इंडियाने ही इमारत बांधली. अजून अर्धवट काम असताना आपले लोक वसाहतीसाठी वर आले. त्यामुळे शाळा देखील लवकर आणावी लागली आम्हाला. आणि ह्या इमारतीमध्ये बाकी आपले सर्व जे 98-99 विद्यार्थी आहेत आणि सर्व चेहरे पाहिल्यानंतर ते सर्व क्रियाशीलता सर्व ती लक्षात आलं माझ्या. त्यावेळेस काय हाजरीपटा नंबर 1 उपस्थिती हे ते म्हणजे असं ऑब्झर्वेशन नाही पण जनरल ऑब्झर्वेशन.
या पद्धतीनं 98-19च्या बॅचनं जे आमच्या सर्वांचं सत्कार हे केला, अवघं सर्वांचंच स्वागत मानतो, सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो, सर्वांचं अभिनंदन करतो. आता आमचं सन्माननीय व्यासपीठ जे आहे त्यामध्ये आमचे अवप महेश महाराज आणि आमचे श्याम चैतन्य महाराज आणि आमचे रामापा बाजी कुठे त्यांनी आम्ही तुल्यबळ म्हणजे कामाच्या दृष्टीने. आता आमची सर्व हेडमास्टरची जी टीम आहे आमच्या सर्वांमध्ये समन्वय होता. कुठलेही का शिक्षक येणं काही असो ॲडजस्ट करणं, त्यांना त्यांचे विषय द्यायचं, त्या सेक्शन वाईज व सांस्कृतिक विभाग असेल, खेळाचा विभाग असेल, ती कामं देणे, क्लासेस घेणे, हे सर्व नियोजनबद्ध आणि शांततेमध्ये आलं का. कुणालाही आणि गावातलं कुठलंही जे पालक कोणी आलो आम्ही ते प्रश्न तात्काळ भेटूया. आम्हाला डिस्टर्बन्स कुठला नव्हता पूर्ण आमच्या शाळेमध्ये. आणि अशा पद्धतीनं पवार सरांनी इमारत तयार केली. इमारतीमध्ये 2 वर्षे गेले. भूकंप झाला. भूकंप झाल्यानंतर आपण शाळेजवळच 5 वर्ष तिथं आपण हे केलं आणि तिथं जवळच आपलं कॉलेज वगैरे असल्यानं आणि पाणी त्या भूकंप काळामध्ये एवढ्या तांत्रिक अडचणी सुरू असून सुद्धा 5 वर्षात आम्हाला कुठलीही रोगराई झालेली नाही. माझं सानिध्यच आहे सारखं या पद्धतीनं. आता हे विद्यार्थी वाटत नाही, आता आमच्या इक्वल हे रिटायर्ड माझे बॉस वाटतात, म्हणजे असा जीवन पद्धती आहे. आणि मागणी गावनी मला भरपूर प्रेम दिलेलं आहे, मी पण त्या पद्धतीनं प्रेम दिलेलं आहे. आता थोडक्यात मी आपल्या विस्तारित 4 गोष्टी सांगतो. भारत शिक्षण संस्थेच्या 6 शाखा आहेत. त्यामध्ये आमची शाखा मोठी आहे, युनिट मोठं आहे. आणि आम्हाला 8वीचा वर्ग 1959ला 8वीचा वर्ग निघाला. 8वी कॉलेज उमरग्याला आणि 59ला 8वीचा वर्ग. 8वी 9वी 10वी आणि 10वीची पहिली बॅच 1962ला बाहेर पडली. पहिली बॅच आमच्या शाळेतून. नंतर 4 बॅच गेल्यानंतर मी 1765ला इथं आलो या संस्थेत. आणि आल्यानंतर मग 35 वर्ष सेवा केली, रिटायरमेंट 25 वर्ष, हा कालावधी पूर्ण केला. आणि आपल्या पिरियडमध्ये त्या म्हणजे ह्याच्या पिरियडमध्ये प्रत्येक शिक्षकांना वेगवेगळी कामं घेऊन कामं करायची. आणि पुण्या पद्धतीनं टेक्निक वातावरणाप्रमाणे तुमचं काम आहे. मार्गदर्शनानं कुठलंही काम होत नाही. स्वयंप्रेरित आज आपण जसं स्वयंप्रेरित कामं करून आनंद घेत आहोत तसं कुटुंबामध्ये ते घेणं आवश्यक आहे. तुम्हाला कुटुंबामध्ये धार्मिकतेची गरज आहे, अध्यात्माची गरज आहे, अर्थखात्याची गरज आहे, नियमितता गरज आहे, आलं का. असं नियोजन करून चांगल्या पद्धतीने जीवन जगा आणि तुमचे आशीर्वाद आपल्या पाठीशी असू द्या. एवढं बोलून मी भाषण संपतो. आपण वेळेत वेळ काढून, वेळ फार झालेला आहे तरी आपण सगळ्याचं लक्ष आणखीन एक 5 मिनिट घेणार आहे. परके नाहू त्याच्यामुळं आम्ही आभार मानणार नाही, पण एक तुम्ही इथं आलात म्हणून एक कृतज्ञता आहे. पण काल मला वाटतं काल गुरुवार आणि पौर्णिमा सुद्धा होती. काल गुरुवार आणि पौर्णिमा होती आणि आज आपल्याला सगळे आपले गुरु आपल्या समोर आहेत. ह्याचं आपल्याला खरंच म्हणावं तेवढं कमी आहे. आणि माझा शालेय प्रवास म्हणजे मी असा काय लई हुशार विद्यार्थी नाहीच आहे आणि नव्हतोच. तुम्हालाही माहित आहे माझं जिल्हा परिषदला माझ्या आजोबाने ऍडमिशन केलं. कस्तर चला पास होत आलं. आमच्या वेळेस मी तुमच्यापेक्षा 2 बॅच पुढचं आहे बरं का. आमच्या वेळेस 4थीला बोर्ड होता. मग 4थीला बोर्ड ह्याची एक दडपण होती, ते झालं. मग आला 5वी. आमच्यापेक्षा जे सिनियर होते ते आम्हाला अगोदर 5वीला जायच्या अगोदरच आम्हाला भीती की तिथं उपाशी सर व्हायची. इथं म्हणजे बारूदच.
नाही, चॅलेंज नाही. मग आता 4थी झालेली आहे, ऍडमिशनचं कसं? माझ्या आयुष्यातला एकही दिवस माझे वडील माझ्या शाळेत आले नाही. माझे ऍडमिशन 4थीतलं 5वीला करणारे माझे पालक या नात्यानं आमचे दुसरुनाना गुरुजी सर त्यांनी बोलले, त्यांनी त्यावेळेस गेले, त्यांनीच अर्ज लिहिला, त्याची त्यांनी घेतली 4थीची आणि आपल्या भारत शिक्षण संस्थेत माझं ऍडमिशन झालं. पण मनातलं दडपण जे असते ना दुसऱ्यानं भरवलेलं, उपाशी सर गेलो पाठीत कसा बसा बसलो. आता इंग्लिशचं तर 5वीलाच चालू झालेलं. चव्हाण सर, शेडची शाळा, मागल्या पत्र्या काढलेल्या होत्या, आल्या रटून मार. मग मी खऱ्या अर्थानं दादा साठेचा पण क्लासमेट, व्यंकट साठेचा पण क्लासमेट आहे का नाही? चॅलेंजिंग गोष्ट. डोले अण्णाचा मी क्लासमेट आणि आताच्या तो डोलीचा बी क्लासमेट आहे. मला याच्या अगोदरच्या बॅचनं मला फोन केला, अरे गेट टुगेदर आहे. मी तुमचा क्लासमेटच नाही, मी इथं मिसळलोय. दादा खून होते तिकडे जेवायचं म्हणून, थांबा जरा. इतके वेळ थांबलेस तर अजून थोडं. मग कस तर आम्ही ढकलपास, सगळे नातेसंबंध चालले गाडी. 1992 ला भूकंप झाला. अमुक अमुक तारीख, अमुक अमुक वार, ज्या दिवशी गुरुवार येईल त्या दिवशी त्याचा उकार कट करणारा हा पट्टे. नजर राखली का कोण कट करतोय? गुरुवारचा जो उकार कट केल्यावर काय होते तुम्हालाही माहिती. नजर राखून एक दिवशी कांबळे सरांनी पकडलं मला, दूध उठलं. इकडून उपाशी सर, काय झालं? काय नाही, ऑफिस पस्तर झालं, गेलं नाही. मग आणखीन एक आवर्जून सांगतो, जाधव सरांच्या 10वी विद्यार्थी पण कधी एकही क्लास बुडवला नाही जाधव सरांचा इंग्लिशचा 10 विद्यार्थ्यांना. त्याच्यात भरत देवकर पण येतो. आणि आपल्या वर्गामध्ये 50 विद्यार्थी होते, सगळ्याला जावाई म्हणणारे आपले उपाशी सर. होतोस का जावाई? त्यांनी जावाई मला म्हणले की बा सर बी गोरे येते, सरची मुलगी बी गोरी असते. 50 पोराला कुठल्या बनवून एखादा बी जावाई केलं नाही. आज तो पुढचा विषय आहे रे. मग आपल्या बॅचचा कुणी सासरा झाला नाही असं वाटलं, पण नशीब आपलं गप बसून आपलीच क्लासमेट पुरुष सरांच्या आहे तर आपल्या वर्गबंधूचे सासरे काय आणि वर्गबंधीचे सासरे काय, आपले सासरेच. म्हणून आमच्या बॅच मध्ये आमचं तुमचं नातं आहे, आमचं आणि तुमच्या स्टाफचं. हे विसरू नका. पौष्टिक आहारच देत जा. आपण बरेच जण एवढ्या वेळेत वेळ काढून आलात त्याबद्दल खूप खूप आभार. असंच गेट टुगेदर आणखीन होवे अशी इच्छा आहे. माणूस व्यक्त माझं मला वाटतं हे 3रंच भाषण आहे आयुष्यातलं. एक 10वीच्या आपल्या स्कूल डेला, दुसरं सेंडअपला आणि 3रं एवढंच शिकलोय. बस शिक्षण कमी आहे पण एक शाश्वती देतो सर. आमच्या बॅच मध्ये काही झालं, शाळेतला काही इश्यू असला, उपाशी सर यायचे, काही आपण शिक्षक होऊ नका. पण ऐकतात ते विद्यार्थी कुठली? 5-7 आमच्या बॅच मध्ये शिक्षक आहेत. आमच्या बॅच मध्ये बरेच इंजिनियर आहेत. एक आमचा परदेशात आहे, ह्याच शाळेतून शिकलेलो आहे. आजच्या शिक्षणाच्या ह्याच्यामध्ये जॉनी यस पापामध्ये कुसुमाग्रज आणि बहिणाबाई हरवून गेलेले आहेत. त्या शिक्षणाच्या बाजारात एक वेळेस मी माझ्या मुलाचं ऍडमिशन करायला गेलो. त्या
इंग्लिश मिडियमच्या शाळेमध्ये मला फीस 30,000 आकारण्यात आली. मी म्हणलं उठे येडे 2,500 अख्खा आयुष्याचं शिक्षण केलंय कशाला. आणि मी याच शाळेत मोठा झालोय, इथंच शिकलोय, माझं काही वाईट झालं नाही, माझीही मुलं इथंच शिकतील ह्याचीही शाश्वती. माझ्या शब्दाला विराम देतो. जय हिंद. जय. नक्कीच आम्हाला जावाई होता नाही याची खंत आहे, पण आम्हाला 3 बॅचचं गेट टुगेदर करता येतं या गोष्टीचा आनंद आहे. या ठिकाणी फक्त आपला 10 मिनिटं वेळ आम्ही घेतोय. एक 5 मिनिटाचं फोटो सेशन झालं की कृपया आपल्याला तिकडे जेवणाची व्यवस्था केलेली आहे, तर एक 5 मिनिटं आमच्यासाठी आपण कृपया या ठिकाणी वेळ द्यावा. ठीक आहे. बने चाहे दुश्मन जमाना हमारा, सलामत रहे दोस्ताना हमारा, सलामत रहे दोस्ताना हमारा, बने चाहे दुश्मन जमाना हमारा, सलामत रहे. समोर लक्षात बसते. आजी बाहून प्यारा रे तूच माझा यारा, तुझ्यावर ते वार दोता झेलीन मी. अरे हिम्मत कोणाची वार करण्याची, धडाचे बाज टक्कर देऊ आम्ही. तुझी माझी हा माझी तुझी, अरे तुझी माझी हा माझी तुझी, आणि माझी ही दोस्ती तुटायची नाही, ही दोस्ती तुटायची नाही. बने चाहे दुश्मन जमाना हमारा, सलामत रहे दोस्ताना हमारा, सलामत रहे दोस्ताना हमारा, बने चाहे दुश्मन जमाना हमारा, सलामत रहे. दोस्ती तुटायची नाही, दोस्ती तुटायची नाही. फोटो काढू. काय म्हणावं दोस्तीला या दोघेही घन चक्कर, क्षणात भक्ती प्रेमाने तर क्षणात होते टक्कर. ही दोस्ती तुटायची नाही. शब्द मानूया. शब्द माना व्यवस्थित. बने चाहे दुश्मन जमाना हमारा, सलामत रहे दोस्ताना हमारा, सलामत रहे दोस्ताना हमारा, बने चाहे दुश्मन जमाना हमारा, सलामत रहे. आम्ही दररोज तिथेच असतो. जेव दे, जेवल्यावर बोल मग. अरे पुन्हा चलतेवर होत नाही बोलणं, पुन्हा जैसे त्याच्या पूर्व ग्रुप मध्ये जाऊन बसत्या खास आवर्जून आमच्यासाठी मैत्रिणीला बोलूया.